बोलू. नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज शिरा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी साहित्य घेतले आहे ते तुम्हाला दाखवते. थोडे काजू घेतलेले आहेत, थोडे बदाम घेतलेले आहेत, थोडे मनुका घेतलेले आहेत, एक केला घेतलेला आहे, एक चमच वेलची पावडर घेतलेली आहे, एक वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि एक कपभर दूध घेतलेलं आहे. आणि हे बघा, आता साजूक तुपामध्ये मी बनवत आहे. हे बघा, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात तूप घातलेलं आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी पण घालणार आहे. हा बघा, इकडं पाणी ठेवलेलं आहे. हा इकडं पाणी ठेवलेलं आहे. भाजायला घेतलेलं आहे तुपामध्ये. मी आता भाजत आहे. ब्राऊन कलर येतो सर भाजायचा. हे बघा, आपला रवा भाजून झालेला आहे. आता मी ह्याच्यात अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि आता हे काजू बदाम पण त्याच्यातच भाजून घेत आहे. मनुका, काजू बदाम, केला, हे सगळ्या गोष्टी आहेत ते आता ह्याच्यामध्ये थोडे परतून घ्यायचे आणि मग दूध घालणार. बघा, केला, ड्रायफ्रूट सगळे टाकलेले आहेत. आपलं हे छानपैकी भाजलेले आहेत. रवा पण भाजलेला आहे. आता मी हा एक कपभर दूध घालत आहे. एक कप दूध आणि एक कप पाणी घालताय. हे बघा, आणि हे चांगलं झाल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. पाणी शोषून घेतल्यानंतर दूध आणि पाणी शोषून झाला का आपल्याला साखर घालायची आहे. हे बघा, मी दूध एक कप घेतलेलं आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे, पण तुम्ही 2 कप पण दूध घालू शकता त्याच्यामध्ये. आता बघा, आपला हा दूध पाणी शोषून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात वेलची पूड घालत आहे. बघा, 1 चमचा आणि पाऊण वाटी साखर घालत आहे आणि छानपैकी बारीक गॅसवर व्यवस्थित उकळून द्यायचा. बघा, मी 2 मिनटं ढाकण ठेवलेलं होता. आपला शिरा आता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.